असं वाटत होतं की नाही ओमराजे असं करूच शकत नाही, नेवर. संजय देशमुखांच्या सारखा धूर्त कपटी माणूसच कुठे असू शकत नाही. पण फसलं असतं तर वाकचोरे म्हणायला तयार झाला असता, मी नव्हतोच, मला शुगर होता, अहो माझं इन्सुलिनचं इंजेक्शन राहिलं होतं, मी तिकडे होतो. आणि बंड जर सक्सेस झालं तर हाच माणूस, मीच सगळं केलं. वाकचौरे हा म्हणजे बेभरवशाचा घडी. विधान परिषदेला उभा राहिलेला नागेश पाटलांचा पोरगा कृष्णा पाटीलही तितकाच बदमाश आणि तितकाच धूर्त आहे. घाबरट तर एवढेच आले. काल संजय दिनाचं नाव घेतल्यावर संजय दिना असा थरथर कापत होता. संजय दिना आज सकाळी फोन करून सांगतोय, नाही साहेब ती सही माझी नसेल. किती खोटं बोलायचं. फडणवीसांचे केंद्रातले जाण्याचे रस्ते बंद झालेले आहेत, कारण दादा गेले. ते कसे गेले ती प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. दादांचं जाणं इतकं सहज स्वाभाविक पचनी पडणारं नाही. 2 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये घडामोडी घडतायत. शिवसेनेच्या 6 खासदारांनी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला. NDA मध्ये जाण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि यावरती बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत शिवसेनेच्या उपनेत्या प्रवक्त्या सुषमा अंधारे. ताई, इतक्या अवघड परिस्थितीमध्ये एक तर वेळ दिलात त्याबद्दल आभार. आणि मागच्या अनेक महिन्यापासून ही चर्चा सुरू होती आणि हा धक्का होता का माहिती होतं काय, म्हणजे नेमकं नाही काय म्हणते का की डिलिमिटेशन बिल जसंही नामंजूर झालं त्यानंतर एका अर्थाने भाजपा कमालीची अस्वस्थ झाली. एक सुडाग्नी पेटणे ज्याला म्हणतात ते भाजपच्या बाबत झालं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा धक्का फक्त शिवसेनेला आहे का? तर नाही. हा धक्का त्या प्रत्येक राज्यातल्या प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या प्रादेशिक पक्षांना आहे. तर प्रत्येक प्रादेशिक पक्षाच्या बाबत हे घडलं. म्हणजे काही लोक म्हणतील की नाही हो ठाकरेंचं चुकलंच ना, नेतृत्व चुकलं, कार्यपद्धती चुकली. हे एक नॅरेटिव्ह सेट करण्याची पद्धत आहे. असं नॅरेटिव्ह सेट करून काही होणार नाही आहे. कारण जर तुम्ही ठाकरेंच्या नेतृत्वात दोष काढाल तर मग ममता बॅनर्जींचं काय? काल ममता बॅनर्जी फेरीवाल्यांच्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. ममता बॅनर्जी अक्षरशः सुप्रीम कोर्टात वकिलीचा गाऊन घालून पोचल्या होत्या. ॲक्टिव्ह होत्या ना, रस्त्यावरच होत्या ना. मग त्यांचा पक्ष का फुटला? अरविंद केजरीवालांचा पक्ष का फुटला? का राघव चड्डा एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन गेला? तिकडे TMCची सायनी घोष तर आमचे ओमराजे निंबाळकर. काय म्हणजे वेगळं काय घडलं? तर मला असं वाटतंय की 67% जे मॅन्डेट जे हवं आहे भाजपाला, राज्यसभेतल्या संख्येची वाढ झाली पाहिजे, यासाठी जे सगळं चाललेलं आहे ते अतिशय तोडफोड पद्धतीचं आहे. आणि म्हणजे मला काय कुठल्या शब्दात येतं बघा, एकतर तुमचा असलेला व्यवस्थित चाललेला पक्ष, तो पक्ष फोडला जातो. मग तो पक्ष फोडतात, मग त्या पक्षाचं नाव घेतात, ते चिन्ह घेतात, उरल्या लोकांना घेऊन नेतृत्व पुन्हा एकदा उभं राहण्याचा प्रयत्न करतं. फार कष्टात ना. म्हणजे एखाद्या पुरात सगळं वाहून जावं आणि चिखलगाळ उपसून पुन्हा एकदा घरटं बांधावं, तसं पुन्हा एकदा सगळं उभं केलं जातं. मग ते उभं केलं, त्याच्यातनं काही उमेदवार तयार केले तर उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायला सांगितली जाते. पैशाचे आमिषे येतात, दबाव येतो, उमेदवाराची निवडणुकीतनं माघार. बरं त्याने नाही माघार घेतली तर त्याचा फॉर्मच बाद ठरवला जातो. बरं त्याचा फॉर्म नाही बाद झाला तर मग काय होणार? मग निवडणूक याद्या, ज्या मतदार याद्या आहेत त्या याद्यांमधनं नावच कापली जातात. किंवा त्यांना हवी असणारे जे मतदार आहेत ते दुबार तिबार मतदान करतात. त्याच्यावर जर लक्ष ठेवायचं म्हटलं तर EVM पॅम्पर होतं. एवढ्या सगळ्यातनं कष्टाने वाट काढत पोचायचं, आपण निवडणूक प्रक्रियेपर्यंत जरी पोचायचं म्हटलं तरी मतदानामध्ये पैसा, दारू याचा भरमसाठ वापर होतो. एवढ्यातनंही एक गुडविल, कार्यकर्त्यांची मेहनत, नेतृत्वाचा चेहरा, कामाची पद्धत, आश्वस्तता, ह्या सगळ्यातनं जेव्हा काही लोक निवडून आणली जातात, म्हणजे प्रचंड कष्ट, मशागत करून, कोळपणी, निंदणी, खुरपणी करून एक अख्खं पीक तयार केलं जातं. रास होते पिकांची आणि कुणीतरी येतं आणि एका क्षणात सगळी कणसं वेचून घेऊन जातं. काय करायला पाहिजे? कसं व्यक्त व्हायला पाहिजे? काय रिॲक्शन अपेक्षित आहे? बाहेरून बघणाऱ्यांना त्या टीका करणं सोपं जातं. आतून जी काम करणारी माणसं आहेत त्यांना माहिती आहे की काय मेहनत आहे. ह्याच्यातल्या कुणासाठी कमी केलं होतं बरं? काय नागेश पाटील आष्टीकर म्हणू शकतात की नाही माझ्यासाठी काहीच केलं नाही?
नागेश पाटलांना किती पैसे निवडणुकीत पाठवले याची साक्षीदार आहे ना मी. अनिल भाऊ देसाई असतील किंवा नेते असतील, या लोकांनी मग गेले किती कसे? वेळा म्हणजे मदत हे केली. 6 जण किंवा खरं तर हे सगळे मशालीवरती आलेले होते आणि त्यावेळेची सगळी परिस्थिती आपण सगळ्यांनीच बघितली. तुम्ही महाराष्ट्र फिरत होतात की महाविकास आघाडी म्हणजे अक्षरशः हे सगळे ठाकरे ब्रँड आणि त्यावेळी जी काही लाट तयार झाली ती ठाकरेंसाठी लोकांनी मतदान केलेलं होतं आणि असं असताना 6 जण एकदम निघून जातात. नाही, इथे 6 जण निघून जातात, टीएमसीत 20 जण निघून जातात, आपचे 8 जण निघून जातात. का जातात? का जातात? तर मला वाटतंय की जे जातात त्यांना असं वाटतंय की भाजपा आपल्याला खूप काही देईल. कारण निवडणुकीतला यंत्रणांचा जो दुरुपयोग आहे त्याने नाही म्हटलं तरी एक नैराश्य आलेलं आहे प्रत्येकामध्ये की आपण अशा पद्धतीने विरोधात राहून तत्वशील निवडणुका लढवू शकतो. या गोष्टीवरचा विश्वास उडत चाललाय. अगदी ओमराजे निंबाळकरांच्या तिथली काही माणसं त्यांनी निवडून आणली. ती निवडून आणताना फार अडचण होती त्यांना, मी समजू शकते. फार फार जिकिरीच्या याच्यातनं त्यांनी निवडून आणली. निवडून आणलेली लोक पुन्हा पळून जातात, पुन्हा पळवली जातात. अशा वेळेला माणसाने काय करायला पाहिजे बरं? तर ते स्वाभाविक आहे की एक नैराश्य येणं, कारण स्वायत्त यंत्रणांचा दुरुपयोग आहे. पण ह्याच सगळ्या यंत्रणा ज्या कात्रीत पकडतात त्याच यंत्रणा जेव्हा भाजपच्या सोबत जावं तेव्हा त्या दिमतीला उभ्या असतात. मग जर यंत्रणांना वाकवायचंच आहे, इथं राहून तिष्ठत राहण्यापेक्षा यंत्रणांना आपल्या दारात उभं करूया आणि वाकवूया असा विचार जर यांच्या मनात येत असेल तर काय हरकत आहे. हा एक भाग आहे. दुसरं असं की भाजप असेल किंवा आता शिंदे असतील, या सगळ्यांमध्ये जी एक स्पर्धा चालू आहे की सावज कोण पटकन हेरतं. आम्हाला तर चर्चा अशीही ऐकायला होती की 6 जण भाजपकडे जाणार होते आणि भाजपकडे जाता जाता मध्येच त्यांचा रस्ता, म्हणजे बघा वाटमारी आहे पुन्हा. म्हणजे एकाने दरोड्याचं प्लॅनिंग केलं आणि दरोड्याचं प्लॅनिंग करत असताना लुटीचा माल तो घेऊनही येत होता, पण त्याच्यात पुन्हा दुसऱ्याची एक वाटमारी झाली. असं जर सगळं होत असेल तर ही लोकशाही आहे का? ह्याला लोकशाही म्हणतात का? आणि या देशाच्या पंतप्रधानांना जगभरात फिरून माझा देश लोकशाही प्रधान आहे असं म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे का? नाही. ही लोकशाही केव्हाच अस्ताला पावली. भाजपाने ती लोकशाही संपवून टाकली. आता भाजपा ॲब्सोल्यूट पॉवर, ॲब्सोल्यूट करप्शन. एका अर्थाने भाजपा 1 पार्टी 1 नेशन 1 इलेक्शन, एका डिक्टेटरशिपकडे आता आपण जात आहोत. आणि हा धोका सगळ्याच राज्यातल्या प्रादेशिक पक्षांना, 1980 नंतर निर्माण झालेले सगळे प्रादेशिक पक्ष आणि त्या प्रादेशिक पक्षांची आत्ता होत असलेली वाताहत, मी म्हणते ना की हा एकट्या शिवसेनेचा प्रश्नच नाही आहे, हा प्रत्येकाचा. उद्या कदाचित पंजाबमध्ये आपसोबत हे होऊ शकते. परंतु सपाबद्दल ट्विट आले. सपाबद्दलचं कालचं ट्विट मी एका चालू वाहिनीमध्ये बोलत होते डिबेटमध्ये, आणि त्या डिबेटमध्ये ओम राजभर जे होते त्यांचे भाजपाचे मंत्री जे पूर्वी सपातच होते, आणि ते म्हणतात की अभी उनके 8 लोग हमारी तरफ आने वाले हैं. एंकर विचारतो क्यों आने वाले हैं? अरे क्या इसका तो ईडी का चल रहा है, उसका भी लफड़ा चल रहा है, उसने करप्शन किया. म्हणजे बघा ऑन ईयर तो सांगतोय की इसके ऊपर तो ईडी चल रही है. म्हणजे काय काय आम्ही मॅनेज करून आम्ही कसं कसं मॅनिप्युलेशन करतो, आम्ही काय काय पॅम्पर्ड करतो बघा. आणि आमच्याकडे मग मी तेच म्हणते की यंत्रणांच्या समोर तिष्ठत उभे राहण्यापेक्षा यंत्रणांना आपल्या दाराशी दिमतीला आणणे हे परवडणारे आहे. ज्याला हा सोपा रस्ता आहे त्याने तो सोपा रस्ता घेतलेला आहे. त्यामुळे दुसरी एक कारण आहे की हे सगळे जे सत्ताधारी आहेत, म्हणजे राणेंचे अर्धवट पोरं असतील किंवा शिंदे असतील किंवा अजून कोणी असतील, हे जाहीर भाषणांमधून सांगतात आमच्याकडे आलात तर निधीची कमतरता होणार नाही, आमच्याकडे आलात तर निधी अजिबात कमी पडणार नाही. आमच्या पक्षाच्या वेगळा असेल तर त्याला निधी मिळणार नाही हे पब्लिकली सांगितलं जातं, जाहीरपणे सांगितलं जातं. काय करायला पाहिजे त्यांनी? पण या सगळ्यातनं सुद्धा काही लोक वाट काढतातच की, म्हणजे जी परिस्थिती या 6 जणांच्यासाठी होती तीच परिस्थिती अनिल देसाईंच्यासाठी आहे, तीच परिस्थिती राजाभाऊ बाजेंसाठी आहे, तीच परिस्थिती अरविंद सावंतांच्यासाठी आहे. काही वेगळं आहे काय? पण ते संघर्ष करत आहेत. जी परिस्थिती सायुनी घोषची होती कदाचित तीच परिस्थिती महुआ मोहित्रासाठी पण होती ना, पण लढतायत ना ते. जी परिस्थिती तिकडे राघव चड्डासाठी होती तीच परिस्थिती त्यांच्यातल्या संजयजींसाठी पण होती. संजयजी लढतायत तिकडे. म्हणजे
संघर्षाचा मार्ग स्वीकारायचा की सहजगत्या गिवअप करायचं, हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा प्रश्न आहे. त्यामुळे मला याच्यावरती आता खरंच फार म्हणजे असं किळसवाणं वाटतं हे सगळं ते पण राजकारण. म्हणजे दबाव होता का त्यांचा असंतोष होता पक्षामध्ये? म्हणजे तुम्ही काही बोलण्याचा प्रयत्न केला का? पक्षाने नाराजी दूर केली का? कारण हे 2-3 महिन्यापासून हे सगळ्या चर्चा होत्या. नाही नाही, हे बघा, दबाव आहे, प्रचंड दबाव आहे, स्वायत्त यंत्रणांचा दुरुपयोग आहे, पैसा भरमसाठ आहे, सत्तेशिवाय उभं राहता येत नाही, फंड रिलिंगचा जो विषय आहे की फंड्सच नाही मिळाले तर मग आपण पॉलिटिकल सर्व्हाइव्ह कसं होणार, मतदारसंघ कसा बांधणार, अजून 3 हे वर्ष आहेत. पण कामच नाही झालं तर काय करायचं. आणि हे सगळं चालू असतानाच प्रत्येकाच्या घरात छोट्या मोठ्या तक्रारी असतात. पक्षसुद्धा एक कुटुंब आहे, त्यामुळे छोटं मोठं भांड्याला भांडं लागणं चालत राहतं. पण याचा बाऊ करत, याला ठिणगी, एखादी छोटीशी बारीकशी ठिणगी असेल त्याचा वणवा करण्याचं काम विरोधकांनी केलं. दुर्दैवाने त्या ठिणगीमध्ये काही सावज पडले, इतकंच म्हणता येईल. ठाकरेंच्या बाबतीत दुसऱ्यांदा घडलं. ठाकरेंच्या बाबतीत दुसऱ्यांदा घडलं म्हणण्यापेक्षा पवारांच्या बाबतीत हे अजून दुसऱ्यांदा घडू शकतं. कारण कालपासून त्याची चर्चा सुरू झाली की आता तुतारीवाले धास्तावलेले आहेत. हे कदाचित सुनेत्रा वहिनींच्याही पक्षात होऊ शकतं, कारण पटेल आणि तटकरेंच्या महत्वाकांक्षा काही लपलेल्या नाही आहेत. त्यामुळे सुनेत्रा वहिनी तशाही राजकारणात नवख्या आहेत. कधी सुनेत्रा वहिनींच्या हातावर तुरी देऊन हे लोक वेगळे होऊ शकतात, असंही होऊ शकतं. कारण आत्ता ज्या पद्धतीने मासेसमधून असणारी लोक ती बाजूला पडून एक नवे हुजरेगिरी करणारी लोक पुढे येत आहेत, ते दिसतंय. म्हणजे आता जर राष्ट्रवादीचं चित्र बघितलं तर राष्ट्रवादीत आम्ही नवीनच चर्चा ऐकतोय की आता धनंजय मुंडेंना मंत्रिपद नाही मिळणार, तो मंत्रिपदाचा हकदार कोण असेल तर संजय बनसोडे असेल. कारण आता संजय बनसोडे तटकरे आणि पटेलांच्या फार जवळचे आहेत. त्यामुळे हे याच्या बाबतीत दुबारा घडतं, त्याच्या बाबतीत तिबारा घडते. हे जे आहे ना, मला वाटतंय की आत्ताचं राजकारण हे अनप्रेडिक्टेबल आहे. तुम्ही प्रेडिक्टच करू शकत नाही की काय असेल काय नसेल ते. म्हणजे मला असा प्रश्न पडला की माझ्या घरात उद्याला माझ्या घरातले माझ्याकडे संशयाने बघतील का? इतकी वाईट परिस्थिती सगळीकडे झालेली आहे. पण मला या लोकांवरती बोललं पाहिजे, म्हणजे एकेकावरती बोललं पाहिजे. बंडू जाधव हे पक्षाने आमदारकी दिली, पक्षाने खासदारकी दिली, प्रत्येक गोष्ट दिली, विश्वासाची लोक होती. का बरं निर्णय घेतला असेल? काय म्हणजे त्यांना कमी केलं होतं पक्षाने? बघा, बंडू जाधव जेव्हा खासदार तुकाराम वेगळे होते आणि त्यांच्याकडून मला वाटते अनुकराराच्या वेळेला एका मताने म्हणजे जो व्हीप काढलेला होता आणि तो व्हीप त्यांनी डावललेला होता आणि त्यांनी एका अर्थाने गद्दारी केली. त्यानंतर बंडू जाधव यांचा उदय झाला राजकारणातला. उदय म्हणण्यापेक्षा आधी आमदार होते आणि मग ते खासदारकीला उभे राहिले. त्यानंतर बंडू बॉस यांनी चांगली पकड घेतली, परभणीत चांगलं संघटन उभं केलं. म्हणजे असं होत नाही की कालपर्यंतचा माणूस आमचा खूप चांगला होता आणि आज अचानक तो नालायक ठरतो, असं पण अजिबात नाही. काम अतिशय उत्तम केलं, उत्तम बांधणी केली. बाकी कुठेही महाराष्ट्रात काहीही हो, पण परभणीतली जिल्हा परिषद असेल, कारण म्हणजे तर तुलनात्मक जर बघितलं तर संभाजीनगरमध्ये आमचा एकेकाळी दरारा होता, जिकडे आमचे 4-5 आमदार असतील, आमची महापालिका आहे, आमची जिल्हा परिषद आहे, पण ती संभाजीनगर शून्यवत झाली. संभाजीनगरमधलं एवढं मोठं जे एम्पायर आहे ते एम्पायर कोलॅप्स झालं. पण अगदी त्याच वेळेला इकडे बंडू बॉस होते आणि परभणी मात्र टिकून होती. हे महत्त्वाचं आहे आणि आम्ही ते डिनाय करणार नाही. म्हणजे हा कृतज्ञपणा कोणी करू नये. त्यांच्या जोडीला राहुल पाटील आले, राहुल पाटलांनी त्यांना चांगली साथ दिली. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील ही जशी जोडगोळी होती, तशी परभणीमध्ये बंडू बॉस आणि राहुल पाटील ही एक जोडगोळी तयार झाली. दोनही ठिकाणी शिवसेनेचे अभेद्य असे बालेकिल्ले तयार झाले. म्हणजे उमरग्यातनं काय ते चौगुले यांनी आत्ता पहिल्या बंडाच्या वेळेला जेव्हा ते गेले तर त्यावेळेला उमरग्याचं काय, तर उमरग्याची आमची अशी एक सिच्युएशन आहे की उमरग्यामध्ये कुणीही उभा केला, मातोश्रीने आशीर्वाद दिला की विषय संपला. इतकी ती उमरग्याची जागा आमची हक्काची ती आली, कारण धाराशिव आणि परभणी तितकं बांधलेलं होतं. पण आता या लोकांचं नेमकं काय बिनसलं, काय झालं असतील, छोट्या मोठ्या कुरबुरी असतील, छोट्या मोठ्या काही अडचणी असतील. समजा स्थानिक स्वराज्य संस्था आहे, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधला उमेदवार जाहीर करणं आहे. आमच्याकडे कुठलाही उमेदवार जाहीर करायचा असेल तर तो पक्ष नेतृत्वाने जाहीर करावा.
काल मी काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करत होते, त्यांच्या समर्थकांच्या मार्फत त्यांच्यापर्यंत निरोप पोचवायचा प्रयत्न करत होते की तुम्ही चुकताय बाबा, किंवा तुम्ही परत आलं पाहिजे, नेमकं काय घडलंय ते सांगा. ही अडचणी तर सगळ्यांनाच आहेत, तुम्हाला आहेत, आम्हाला आहेत, तुम्ही किमान खासदार आमदार तरी आहात. अहो आम्ही लढतोय ना तसेच, आणि तुमच्यासारखे राजोबाबाजे पण लढतायत, मग काय अडचणी आहेत. मग त्यांचं म्हणणं होतं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या उमेदवार आहे तो आम्हाला न विचारताच जाहीर केला गेला, आम्हाला का विचारात घेतलं नाही त्या उमेदवाराच्या वेळेला. मग आम्ही 3 वेळा लोकांमधून निवडून आलो, आम्ही साधा उपनेता होत नाही, आणि ज्यांचं काहीच कर्तृत्व दिसत नाही ते नेते म्हणून आमच्या डोक्यावर बसत असतील तर मग आम्हाला कसं चालेल. तर मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, ज्या कदाचित चौकटीच्या आतल्या असतात, त्या कधीतरी बाहेर जातात, आणि मग विरोधकांच्यासाठी तो एक मुद्दा येतो, आणि त्या मुद्द्याला घेऊन त्याची नाराजगी अजून किती वाढवायची याचा प्रयत्न केला जातो. कालही तसं आगीत तेल भडकवायचा टाकायचा प्रयत्न अनेक विरोधकांकडून केला गेला. बघा प्रेसमध्ये हे झालं, बघा प्रेसमध्ये ते झालं. तर हे सगळं, पण या सगळ्या निमित्त मात्र गोष्टी आहेत असं मला वाटतं. ओमराजे, नाही, दोन्हीकडे आत्ता जी मी परिस्थिती सांगितली ना, तर आमच्याकडे ज्युरिडिक्शन्स दिलेले असतात की कारण तुमचे सर्वाधिक चर्चेतले खासदार आहेत ओमराजे. सोशल मीडियावर महाराष्ट्रामध्ये फक्त स्थानिक नाही, म्हटलं ना की टीएमसीच्या साईनी घोष तर आमचे ओमराजे. त्यामुळे काय होतं की ज्याच्याकडून प्रचंड चार्टर्ड फ्लाईट वगैरे आलं, ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतात किंवा ज्यांच्याकडे वरती प्रचंड विश्वास असतो, म्हणजे ना धोका वही देता है जिस पे ज़्यादा भरोसा होता है, तर ज्याच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत, प्रचंड जीव लावला आहे. मी पहाटे 5 वाजता उठून त्यांच्यासाठी ट्विट केलं होतं. आजही मी ट्विट केलं, आणि ट्विटमध्ये म्हटलं की दादा, खासदार म्हणून नाही, तुम्हाला भाऊ म्हणून जीव लावला आहे आम्ही, तुम्ही बैठकीला याल असं वाटतंय, सुबह का बोला शाम को घर आए तो उसे भुला नाही कहते, एवढ्यापर्यंत की असं वाटत होतं की नाही ओमराजे असं करूच शकत नाहीत, नेवर. पण तरीही ते घडलं. मला वाटतं संजय देशमुखांवर विश्वास ठेवणंच मुळात चुकीची गोष्ट आहे. बघा, मी बंडू बोसबद्दल बोलले नाही, मी ओमराजेंबद्दल बोलत नाही, कारण त्यांच्या काही अडचणी आहेत, मी ते समजू शकते, काही अडचणी आहेत. ओमराजेंची कोर्टाची केस वगैरे मी हे सगळं समजू शकते, किंवा बंडू बॉसची छोट्या मोठ्या नाराजी आहेत, कधी स्थानिक स्वराज्य संस्थांचा मतदारसंघ आहे, कधी बैठकीच्या संबंधाने काही गोष्टी घडल्या आहेत, कधी मी लोकांमधून निवडून आलोय आणि कोणीतरी माझ्यावर येऊन रुबाब करतोय तर मी कसं ऐकू, हे असं छोटं काय असेल. पण संजय देशमुख हा अत्यंत संधी साधू माणूस, संजय देशमुखांच्या सारखा धूर्त आणि संजय देशमुखांच्या सारखा कपटी माणूसच कुठे असू शकत नाही, हे फार स्पष्टपणे. मी कालही म्हटलं, या सगळ्या कॅम्पेनचा कॅप्टन संजय देशमुख कसं काय, आणि व्हाईस कॅप्टन नागेश पाटील आष्टीकर. संजय देशमुख मुळात किती पक्ष फिरून आले, संजय देशमुख काँग्रेसमध्ये, संजय देशमुख अपक्ष, संजय देशमुख भाजपमध्ये, संजय देशमुख शिवसेनेमध्ये, सगळीकडे फिरले संजय देशमुख. फिरून आले, आणि मग नंतर या फुटीच्या नंतर म्हणाले का, कारण त्यांच्या लक्षात आलं की भावडा गवळी तिकडे गेल्या तर आपल्याला रान मोकळा आहे, आणि आले. संजय देशमुख आमदारकी लढणार होते, मी ऑन कॅमेरा सांगते, संजय देशमुख आमदारकी लढणार होते. आमदारकीला सुद्धा संजय देशमुखला भीती वाटत होती. महाप्रबोधन यात्रेच्या सभेच्या वेळेला मापारी आज पक्षात नाहीये आमच्या, पण मापारी हा संजय देशमुखमुळे गेला. मापारीच्या सोबत 10 ते 12 नगरसेवक गेले, ते संजय देशमुखमुळे गेले. आम्ही हे पक्षाच्या लक्षात पुन्हा आणून दिलं की हा बदमाश आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. याच्यामुळे आपली जी बेसची, जी ग्राउंडची संघटना आहे, ती ग्राउंडची संघटना तुम्ही अजिबात गमावू नका, हे जीव तोडून आम्ही सांगितलं. तरी त्या संजय देशमुखला स्पेस दिली गेली. ज्या संजय देशमुखने 1 रुपया खर्च केला नव्हता, महाप्रबोधन सभेच्यासाठी खर्च केला सेवानिवृत्त एका जजने, अनिल राठोड. त्या बिचाऱ्याला असं वाटत होतं की त्याला ती संधी मिळेल तिथे लढायची, पण या सगळ्या लोकांना बाजूला सारलं. अशी काही पट्टी, महाप्रबोधनचा तो सगळ्या सभा, तो ऑरा सगळा बघितला, आणि संजय देशमुखचं अचानक डोकं फिरलं आणि वाटलं की नाही आता आमदारकी नाही, आता मला खासदारकीच लढायची आहे. नाशिकला जेव्हा पक्षाचा वर्धापन दिवस होता, संजय देशमुख मला स्वतंत्रपणे भेटायला आले, माझ्या पाया पडले, हे मी ऑन इयर. आणि संजय देशमुख म्हणतात, ताई साहेब तुम्हाला काय वाटतंय, मी खासदारकी लढली पाहिजे. मी म्हटलं कशाला लढताय, कारण वातावरण अतिशय चांगलं आहे, तुम्ही आमदार झालात, पुढे मागे सत्ता आली तर तुम्ही मिनिस्ट्रीमध्ये असाल. संजय देशमुखला वाटलं की नाही, ताईने आपल्याला चुकीचं बोललेलं आहे. त्या क्षणापासून संजय देशमुखने मला बोलणं टाळलं.
पण मला नंतर लक्षात आलं की संजय देशमुख खासदारकी का लढू इच्छित होते, कारण संजय देशमुखांना खासदारकी लढायची होती आणि आमदारकी स्वतःच्या पत्नीला घ्यायची होती. दोन्ही जागा आपल्याच घरात पाहिजे होत्या. पण आम्ही म्हटलं की नाही, या वेळेला आमदारकी त्यांना तुम्ही देऊ नका, ती दुसऱ्या कुठल्या तरी उमेदवाराला तुम्ही द्या. हे फार जीव तोडून सांगण्यात आलं. त्यामुळे संजय देशमुखच्या हालचाली या गेल्या 6 महिन्यापासून होत्या. 6 महिन्यापासून पक्ष नेतृत्वाकडे आम्ही त्याच्या संबंधाने सातत्याने मी स्वतः सांगत आली आहे की हा संजय देशमुख कीड आहे, हा कीड आहे. याने वाशिम यवतमाळची संघटना बर्बाद करायचा विडा उचलला. याने याचा जेवढा खासदार निधी होता, हा खासदार निधी कधी संघटनेच्या माणसांना दिला नाही. हा सगळाच्या सगळा खासदार निधी याने भाजपच्या लोकांना दिला. आणि त्या संजय देशमुखने त्याला सांगितलं असेल की बाबा तू राज्यमंत्रीपद वगैरे आम्ही तुम्हाला देऊ शकतो. मग त्या राज्यमंत्रीपदाच्या आमिषापोटी अजून एक कोणीतरी पाहिजे होतं. जे कोणीतरी पाहिजे होतं ते नागेश पाटील आष्टीकर, कारण जवळ होतं हिंगोली वाशिम. मग नागेश पाटील आष्टीकरांनी एक निमित्त केलं. काय सांगितलं त्यांनी, माझ्या घरात दुःखद घटना घडली आणि ठाकरे आले नाही. काय कारण असू शकतं हे? ज्या गोपीनाथ मुंडेंनी सबंध आयुष्य घालवलं पक्षासाठी, भरल्या ताटावरून गेले ते. मंत्रिपदाची शपथ झाल्यानंतर नागरी सत्कारासाठी येणार होते ते, पण नागरी सत्काराच्या दिवशी त्यांचं शव परळीत आलं. आम्ही सगळे लोक शोकसागरात बुडालेलो होतो. ते मुंडे साहेब त्यांच्यासाठी त्यांच्या चालू मंत्रिमंडळातला मंत्री गेल्यानंतर मोदी शहाने येणं अपेक्षितच होतं, आले नाही. पण म्हणून पंकजा मुंडेंनी पक्ष सोडला नाही. ज्या पंकजा मुंडेला देवेंद्र फडणवीसांनी 9 वर्ष विजनवासामध्ये ठेवलं, तरी सुद्धा पेशन्स ठेवले त्या बाईने, पक्ष सोडला नाही. ते नागेश पाटील आष्टीकर आम्हाला सांगतात. ही सगळी मिलीभगत होती. या दोघांनी मिळून शिजवलं. या दोघांच्या सोबत अजून एक होती जे काही असेल ते पक्षातला, की ज्याने सगळी मदत केली. यांच्या जेवणावळ्या झाल्या, यांच्या बैठका झाल्या, यांनी बातम्या पेरल्या, यांनी पक्षाच्या विरोधात बातम्या पेरल्या, संजय राऊत साहेबांच्या विरोधात बातम्या पेरल्या. यांना जर वाटत असेल की हे कळत नाही, तर नाही, हे कळतं. हे प्रत्येकाला कळतं, हे प्रत्येकाला माहीत आहे. आजही पक्षात असणारी एक व्यक्ती जी यांच्या सगळ्यांच्या सोबत कनेक्टेड होती, एक अशी व्यक्ती जी अगदी आत्ता सुद्धा या राज्यसभेच्या वेळेला सुनेत्रा वहिनींच्या ऐवजी प्रफुल्ल पटेलांकडे आपला जॅक लागतो का, प्रफुल्ल पटेल आपल्याला राज्यसभेवर घेऊ शकतात का, यासाठी धडपडत होती. त्या व्यक्तीने पहिल्यांदा या दोघांचं कॅम्पेनिंग भाजपसोबत जुळवून दिलं. कारण ही कीड आहे, जे हे पक्षात आहेत ही कीड आहे आणि ही कीड बाजूला झाली पाहिजे. भाऊसाहेब वागचौरे वाकचौरेला उमेदवारी देऊ नये असं सांगणारी पहिली मी आहे. का देऊ नये? हा अतिशय संधी साधू, जिकडे गुलाल तिकडे चांगभलं माणूस आहे. वाकचौरे हा माणूस म्हणजे, समजा जर हे बंड फसलं असतं तर वाकचौरे म्हणायला तयार झाला असता, मी नव्हतोच, मला शुगर होता, अहो माझं इन्सुलिनचं इंजेक्शन राहिलं होतं, मी तिकडे होतो. आणि बंड जर सक्सेस झालं तर हाच माणूस, मीच सगळं केलं. वाकचौरे हा म्हणजे बेभरवशाचा घडी. याच्याबद्दल निवडणुकीच्या काळात सुद्धा म्हणजे प्रचार करणारे लोकही त्याला शिव्या घालायचे आणि म्हणायचे, जाऊ द्या हो, मशालीवर उभं राहिले म्हणून याचं काम करायचं. इतकी वाईट स्थिती होती त्याची. पण मग याला उमेदवारी का दिली, कोणी दिली, हा पण विषय होता ना. म्हणजे आम्हाला पण वाईट वाटतं ना, कारण आम्ही रक्त ओकले हो, आम्ही कष्ट घेतले त्या लोकांच्यासाठी. त्यामुळे निश्चितपणे वाईट वाटणं स्वाभाविक मला आहे. ताई या सगळ्या बोलण्यात एक गोष्ट कळाली की म्हणजे ह्याचे कुठेतरी संकेत जसे तुम्हाला मिळत होते पक्षामध्ये पहिल्या फळीमध्ये काम करत असताना, तसेच नेतृत्वालाही मिळत असणार. नाही, हे प्रत्येक संकेत जसे मिळाले तसे त्यांच्याकडे पोहोचवलेले आहे. त्यांनी काय केलं? निवडणुकीच्या वेळेला उमेदवारी या माणसाला देऊ नये, संजय देशमुख हा योग्य उमेदवार नाही किंवा भाऊसाहेब वाकचौरे हा योग्य उमेदवार नाही, ही गोष्ट त्यांना पोचवलेली होती. विधान परिषदेला उभा राहिलेला नागेश पाटलांचा पोरगा कृष्णा पाटीलही तितकाच बदमाश आणि तितकाच धूर्त आहे. तो अजून म्हणतो मला मतदान करा. याला काय अर्थ आहे? त्याला दोन्हीकडची मतं पाहिजे. ही बदमाशी आहे. मी म्हटलं ना, विधान परिषदेत एवढ्या सगळ्या लोकांनी अचानक माघार घेतली. कशा निवडणुका लढणार आहात तुम्ही?
म्हणजे तुम्ही एका नवीन चिन्हाला ब्रँडिंग करण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतात आणि त्या नवीन चिन्हाला ब्रँडिंग केल्यानंतर त्याचा ब्रँड बनवल्यानंतर की मशाल अवघ्या 2 वर्षामध्ये आम्ही ब्रँड केली आहोत आणि त्या मशालीवर निवडून येणारे लोक जर अशा पद्धतीने जर बैमान्या करत असतील तर सामान्य लोक या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवतील का? नेतृत्वाने काय केलं, माझा प्रश्न परत मागे राहिला. तुम्ही नेतृत्वापर्यंत हे सगळं पोहोचवलं, म्हणजे मला नाही, का नाही, बोलायचं आहे नेतृत्व बघा, काय होतं माहितीये का? वैयक्तिकरित्या ठाकरेंबद्दल नाही, पण शेवटी हे सगळं त्यांच्या नाही 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 नेतृत्वात मी घडलं. काय ते म्हटलं की उत्तरदायी. ह्या इन्नर गोष्टी आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हे बदमाश 1-2 बदमाश होते, ज्या बदमाशांना उमेदवाऱ्या मिळाल्या हे ठीक झालं, ते निवडून आले. आता असं झालं की निवडून आलेत ना, पदरी पडलं आणि पवित्र झालं. चला आता निवडून आलाय, आता दिवस काढायचे. सत्ताच आली नाही तर मग आता काय करायचं? कारण आम्हाला जे वाटत होतं, जे मॅन्डेट आम्हाला अपेक्षित होतं ते मॅन्डेट दिसलं नाही. आमचं म्हणणं आहे आजही की आमचं मॅन्डेट चोरीला गेलं. कारण मी स्वतः जेव्हा फिरली तेव्हा मला असं वाटत होतं की आमच्या सीट 55 ते 60च्या मध्ये असतील. आम्ही किमान, आणि 55 ते 60 म्हटल्यावर चला वरचे 55ही सोडून द्या, 60 सोडून द्या, ॲटलिस्ट 50चा आकडा आम्ही गाठू असं वाटत होतं. कारण तेवढं काम केलं होतं आणि तेवढ्या प्रत्येक भागात फिरलेले होते, प्रत्येक डेटा मुखोद्गत होता. पण ते 20वर मॅन्डेट आलं. तर अशा सगळ्या वेळेला सत्ता नाही आहे तर काही वेळेला काही ठिकाणी म्हणजे समजा संतोष बांगरला नागेश पाटील भेटले, बातम्या चालू, मग आम्ही म्हणायचं ठीक आहे बाबा, स्थानिकचा प्रश्न आहे, काही गोष्टीला जुळवून घ्यावं लागतं, घेतलं असेल जुळवून, काय हरकत आहे. संजय दिना, तर हा संजय दिना कालही हा बदमाश माणूस खोटं बोलत होता. घाबरट तर एवढे साले, एवढे घाबरट आहेत हे की काल संजय दिनाचं नाव घेतल्यावर संजय दिना असा थरथर कापत होता. लगेच अरविंद भाईंना फोन, अरविंद भाई ते ताईंना सांगा ना प्लीज, लगेच माझ्या घरासमोर गर्दी जमते. गर्दी? तुमच्या घरात गर्दी, तुमच्या घरात घुसलं पाहिजे लोकांनी. कारण तुम्ही लोकांचा विश्वासघात केलाय. नेतृत्वाचा तर झालाच झाला, पण ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मतदान केलं हे मतदान भाजपला केलं नव्हतं. बघा, शिंदे एक वेगळा चिन्ह घेऊन उभे राहिले होते, ठाकरे एक वेगळं चिन्ह घेऊन उभे राहिले होते. शिंदेच्या उमेदवाराला डावलून ठाकरेंच्या उमेदवाराच्या चिन्हाला लोकांनी मतदान केलं होतं. म्हणजे हे मतदान हे मशालीचं मतदान होतं. मग लाज वाटत नाही संजय दिनासारख्या माणसांना? किती नीच मानसिकता असेल त्या संजय दिनाची. आणि आजही सकाळी फोन करून सांगतोय पठ्ठ्या, हे फार विशेष आहे, संजय दिना आज सकाळी फोन करून सांगतोय नाही नाही साहेब ती सही माझी नसेल. अहो किती खोटं बोलायचं. नागेश पाटील काल म्हणतोय औंढा नागनाथाची शपथ घेता तुम्ही? ज्या औंढा नागनाथ तुम्ही हिंदुत्ववादी म्हणवता, स्वतःला हिंदुत्ववादी बनवता आणि एका ज्योतिर्लिंगाची खोटी शपथ घेता. देवाची घेतली, लेकरांची हिंदुत्ववादी म्हणता आणि हिंदुत्व सगळ्या तमाम हिंदुत्ववाद्यांचं कुलदैवत असणाऱ्या आई भवानीची खोटी शपथ घेता. कसला हिंदुत्ववाद जपता? कसलं हिंदुत्ववाद आहे हा? त्यामुळे पक्षांतर्गत काही छोट्या मोठ्या घडामोडी असतील, नाही असं नाही, पण जे सगळीकडनं ज्या सगळ्या गोष्टी, म्हणजे त्याला एकच पदर नाही, त्यातनं हे घडलेलं आहे. आता पुढे लढलं पाहिजे. माझ्यासारख्या माणसाला विचाराल ना तर मला वाटतं लढायचे कशासाठी, आली कुणासाठी, का लढायचं आम्ही, का मेहनत घ्यायची, कसा विश्वास ठेवायचा. धाराशिवमध्ये अजून एखादा माणूस आम्ही तयार केला, त्याच्यासाठी मेहनत घेतली, त्याचं ब्रँडिंग केलं, त्यासाठी रात्रंदिवस प्रचार केला. आम्ही कदाचित एखादा गरीब असेल, तो श्रीमंत नसेल, आम्ही काय आमचं किडूक मिडूक विकून त्याला प्रचाराला पैसे दिले आणि उद्या त्यानेही बदमाशी केली तर. कारण असं 2-2 रुपयाचा गल्ला वाजवून उमरग्याचा चौगले निवडून आणला होता, ज्याच्याकडे काहीच नव्हतं, तोही गेलास ना. म्हणजे मतदार आहे, मशालीचा मतदार आहे, मशालीला मानणारा, ठाकरेंना मानणारा मतदार आहे. वाईस वर्षा भाजपला मानणारा मतदार नाही. भाजपच्या शेतात काही पिकत नाही, भाजपचं शेत पडीक आहे. आमची जमीन उपजाऊ आहे आणि उपजाऊ जमिनीत आलेलं टरारून आलेलं पीक भाजपकडे पिकत नाही, म्हणून भाजप चोरून नेतं. पण या वेळेला भाजपच्याही त्या दरोड्यात वाटमारी झालेली आहे. दरोड्यात वाटमारी, असं परत तीच चर्चा आहे ना की या सगळ्या घडामोडींमध्ये सुद्धा शिंदे आणि फडणवीस हा एक वेगळा संघर्ष सुरूच आहे. हा संघर्ष आहे आणि कालचा धक्का आमच्यापेक्षाही जास्त फडणवीसांना आहे, असं माझं परवा दिवशी म्हणणं होतं, काल म्हणणं होतं, आजही आहे.
का बरं? दिल्लीमध्ये जाण्याचे वेध कुणाला लागले सगळ्यात जास्त, तर ते फडणवीसांना लागले. फडणवीसांची पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा लपून राहिली नाही. ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही. बावनकुळे जे सतत फडणवीसांची री ओढत आहेत, तर बावनकुळेंना याचे डोहाळे लागलेले की बाबा फडणवीस दिल्लीला गेले तर मुख्यमंत्री पदाची खुर्ची आपल्याला मिळेल. म्हणजे काय पद्धतीची जीवो जीवस्य जीवनम अशी जी साखळी आहे, जीवन साखळी, ही राजकीय जीवन साखळी यांची कशी काम करते बघा. आणि या सगळ्या बदमाशांमध्ये, या सगळ्या लोकांच्या मध्ये काल जो काही एक स्फोट झाला, काल जी काही लोक निघून गेली, त्यानंतर स्वाभाविकच केंद्रात आणि राज्यात आता हेवी पॉलिटिकल वेट लीडर कोण असेल तर शिंदे असणार आहे. स्वाभाविक आहे, आता मुख्यमंत्री पदाची खुर्ची सरकणार आहे. पण ही तर खुर्ची सरकेलच, पण केंद्रातही जाण्याचे रस्ते आता बंद झालेले आहेत. फडणवीसांचे केंद्रातले जाण्याचे रस्ते बंद झालेले आहेत. फडणवीसांनी स्वतःच्या हाताने वाढवलेला भस्मासूर आता फडणवीसांच्या डोक्यावर हात ठेवेल इतका ताकदवर झालेला आहे. पण शिंदेचे आमदार जे सांगतात की म्हणजे परिषदेमध्ये असू द्या किंवा इतर ठिकाणी सुद्धा भाजपने प्रत्येक वेळी आम्हाला थांबवलं, आम्हाला साईडला करतात, अशा वेळी कुठेतरी हा शिंदेंनी शह दिला का वरनच? फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, त्या शपथविधीच्या वेळेच्या अडचणी आठवा. शिंदेंचं रुसून दरेगावी जाणं आठवा. किमान आम्हाला गृह खातं, अर्थ खातं आणि महसूल खातं तरी द्या, यासाठीची त्यांची तो हट्ट आठवा. आणि त्या सगळ्या काळामध्ये फडणवीस आणि शिंदेंमधला तणाव आठवा. शह काटशहाचं राजकारण त्या दिवसापासून चालू आहे. नंतर डिझास्टर मॅनेजमेंटची कमिटी झाली. कमिटीत CM DCM असणं फार अपेक्षित होतं, पण त्याच्यात शिंदेंचं नाव नव्हतं. त्याच्यामध्ये फक्त दादांचं नाव होतं आणि याचं नाव होतं. मंत्र्यांचे OSD नेमण्याचा अधिकार, PS नेमण्याचा अधिकार हा मंत्र्यांना त्यांचा चॉईस असला पाहिजे, पण ते सगळे अधिकार फडणवीसांनी स्वतःकडे घेतले. अगदी त्याच वेळेला हे कसं शक्य आहे की वर तुम्ही एवढे एकमेकांच्या गळ्यात गळे घालताय आणि तुमच्या पक्षातला गणेश नाईकसारखा एक नेता शिंदेंना शिव्या घालतोय? हे कसं शक्य आहे की वर तुम्ही एवढे गळ्यात गळे घालताय आणि खाली एखादा म्हणजे शिंदेंच्या पक्षातल्या बार्किंग ब्रिगेडमधले काही लोक हे भाजपच्या नेत्यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलतात? हे जे आहे, अब्दुल सत्तार जे म्हणाले ना की आमचा केसाने गळा कापलाय, आम्ही विश्वासाने मान टाकलेली होती, तर मुळात भाजप आणि विश्वास असं समजणारे लोक राजकारणात दुधखुळे आहेत का, नवखे आहेत का, हे इतके ढ आहेत का की यांना भाजपची कार्यपद्धती कळू नये? मग आता त्याच मुद्द्याला धरून हे जे 6 जण गेलेले आहेत त्यांना 29 मध्ये भाजप मदत करेलच, ह्याची काय गॅरंटी? काल जे चाललेलं होतं ना, मी आपल्याला तेच सांगते. काल संजय दिना जे म्हणत होते की नाही नाही मी इकडेच आहे, तर एका अर्थाने म्हणजे मला आत्ता जे कळते ते की संजय दिना स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवत होते. कारण संजय दिनांचं एकच चाललेलं होतं की माझ्यासमोर मिहीर कोटेचा आहे, उद्या जर मिहीर कोटेच्याला उमेदवारी मिळाली तर माझं काय, तर मला हा शब्द द्या की मिहीरच्या ऐवजी मला उमेदवारी द्याल. ओके, संजय दिनाची त्यासाठी मरमर चालू होती. मला वाटतं या प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता संभाजीनगरमध्ये जर शिंदेंनी काही लोक उभे केले असतील तर भाजपने अतुल सावे आणि इतर लोकांना तिकडे ताकद द्यायला सुरुवात केलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने त्यांनी सोलापूरमध्ये एक वेगळी ताकद द्यायला सुरुवात केली आहे. मग सोलापूरमध्ये यांनी भालकीची माणसं घेतलेली आहेत. प्रत्येकाचं शहकाटशहाचं राजकारण आहे. या शहकाटशहाच्या राजकारणामध्ये विजय कधी होतो? जेव्हा कोणीतरी एकजण पूर्णपणे नेस्तनाबूत होतो. मला वाटतं की एवढं नुकसान झाल्यानंतर माझ्यासारख्या शिवसैनिकाचा जो राग असतो, त्या रागात आम्हाला असं वाटतं की आम्ही बघितलं पाहिजे नेस्तनाबूत कोण होणार आहे. आता अगदी शेवटचा प्रश्न, या सगळ्यामधून काय धडा घेतला पाहिजे पक्ष नेतृत्वाने किंवा काय शिवसेनेमध्ये UBT मध्ये बदल झाले पाहिजे? पक्ष नेतृत्वाने काय धडा घ्यावा यापेक्षा ना मला असं वाटतं की बघा, हा संघर्ष करावा लागणार आहे. परत रस्त्यावर उतरावं लागेल आणि भाजपाने जे चॅलेंज समोर ठेवलेलं आहे की आयदर वी विल सेट यू ऑर वी विल शूट यू.
अगदी म्हणजे डू ऑर डायची सिच्युएशन आहे. अशा सगळ्या काळामध्ये सगळ्याच नेत्यांनी, सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी, सगळ्याच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हे ठरवून घ्यावं लागेल की तुम्हाला तुमच्या लेकी, बाळी, सुना, पोरं, मेहुणे, भाऊ, बहीण यांना सेट करायचे. काही संसदीय लोकशाही वाचवण्यासाठी प्रसंगी शूट करून घ्यायची तयारी ठेवायची. कारण दादा गेले, ते कसे गेले ती प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आणि दादांची घोडदौड ज्या पद्धतीने वाढलेली होती ते बघता दादांचं जाणं इतकं सहज स्वाभाविक पचनी पडणारं नाही. सो आयदर दे विल सेट यू ऑर दे विल शूट यू. डिसिजन इज युअर्स. मला वाटतं फार गंभीर मुद्द्यावरती ही सगळी मुलाखत संपलेली आहे. तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये वाचायला आवडेल. बघत राहा द ऑडिगन.